नमस्कार. आज 20 सप्टेंबर प्रसिद्ध तबलावादक पंडित सुहास शंकरराव शास्त्री यांचा प्रथम स्मृती दिन. अरुणोदय कला मंडळ त्यानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण करत आहे. पंडित सुहास शास्त्री आणि अरुणोदय कला मंडळ यांचे ऋणानुबंध खूप जुने आहे. सुहास यांच्या बालपणापासूनच म्हणा ना, त्यांच्या बालपणी तबला वादनाला जाहीर व्यासपीठ प्रथम मिळालं असेल ते मंडळानं सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात. त्यांच्या कौशल्याचं शालीबंड्यावरील रसिकांना अपार कौतुक. लहानगा सुहास तबला वादनाचा सराव साधना करत करत केव्हा पंडित सुहास शंकरराव शास्त्री या नावानं ख्यातकीर्त झाला हे कळलंच नाही. गंडाबंधनानंतर पंडित सुहास यांनी आपल्या गुरुकडे सलग 12 वर्षेपर्यंत तबला वादनाची साधना केली. दरम्यान ऑल इंडिया रेडिओचे बी हाय ग्रेडचे कलाकार बनले. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी त्यांनी प्राप्त केली. जवळजवळ 1 वर्ष त्यांनी आकाशवाणी विशाखापट्टणम येथे तबला वादक म्हणून सेवा रुजू केली. भारतातील अनेक नामवंत सुप्रसिद्ध कलाकारांसोबत त्यांनी साथ संगत केली. त्यात प्रामुख्यानं पंडित जसराज, पंडित राजन साजन मिश्रा, विदुषी मालिनीताई राजूरकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. संपूर्ण भारतभर त्यांचं एकल तबला वादन तसेच साथ संगीताचे कार्यक्रम होत असत. सुहास यांनी मुंबईचे नामवंत तबलावादक पंडित सुरेश अर्थात भाई गायतोंडे यांच्याकडे देखील तबला वादनाचं प्रशिक्षण घेतलं होतं. इतर प्रांतातील मोठमोठे शास्त्रीय गायक जेव्हा हैदराबादला येत असत तेव्हा तबला साथ संगतीसाठी ते सुहास यांचीच निवड करत असत. इतकं प्रभावशाली त्यांचं तबला वादन होतं. वासवी कॉलेज ऑफ डान्स अँड म्युझिक येथे त्यांनी जवळजवळ 15 वर्ष तबलावादक किंवा तबला शिक्षक म्हणून आपली सेवा रुजू केली होती. त्यानंतर 3-4 वर्ष व्हाईस प्रिन्सिपल या पदावर त्यांनी कार्यभाग सांभाळला होता. त्यांची शिष्यमंडळी आज उत्तम तबलावादक अथवा तबला शिक्षक म्हणून नावाजलेली आहेत. त्यात उल्लेख करायचा झाला तर श्रीयुत विवेक कायाळ, श्री यशवंत पुंडू आणि इतर अनेक आहेत. अशा या अष्टपैलू हिर्याला 20 सप्टेंबर 2019 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचे अकस्मात निधन त्यांच्या सर्व शिष्यांना पोरकं करून गेलं. पंडित सुहास यांच्या पश्चात त्यांच्या मातोश्री, त्यांची सुविद्य पत्नी, मुलगा अनुनाद आणि बहीण अनिता यांचा परिवार आहे. पंडित सुहास यांचा विवाह हैदराबाद येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीत शिक्षक कै NK कराडे किंवा कराडे गुरुजी यांची सुकन्या आराधना हिच्याबरोबर झाला होता. आराधना सुद्धा हैदराबाद येथील नामवंत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आहेत. त्यांचेही भारतभर शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होत असतात. या दोघांचा विवाह एक अपूर्व मणिकांचन योग होता. आराधनाचं शास्त्रीय गायन आणि त्याला सुहास यांच्या तबल्याची साथ संगत यांनी गाजलेल्या मैफली आजही रसिक आठवण करतात. त्यांचा सुपुत्र अनुनाद याने सुद्धा सुहास यांच्याकडून तबला वादनाचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्यांच्या पश्चात
आज सारा शिष्यगण पोरका झालेला आहे. या सर्वांना आज त्यांची आठवण तीव्रतेने येते आहे. अरुणोदय कला मंडळ यातील सर्व सभासदांच्या वतीने मी पंडित सुहास शास्त्री यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन, तशीची टाकूनी जुनी शरीरे आत्माही घेतो दुसरी निराळी. सौ कल्पलता शरदचंद्र देशपांडे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्या दिवशी दत्त मंदिरात लगबग चालली होती. आम्ही सगळेच दत्त मंदिराला गेलो होतो. चिमुकला सुहास आज उस्ताद दाऊदच्या हातून गंडा बांधून त्यांचे शिष्यत्व पत्करणार होता. उस्ताद दाऊद आपल्या कुशल हाताने तबला शिकवत होते आणि सुहास आपल्या चिमुकल्या बोटांनी त्यांचे अनुकरण करत होता. त्यानंतर त्यांनी केलेली आणि शास्त्री काका आणि मावशींनी घेतलेली मेहनत यामुळे तो एक यशस्वी तबला वादक झाला आणि अनेकांना त्याने आपले कौशल्याचे धडे देऊन तबला वादनात पारंगत केले. सुहास आपल्यात नाही, पण अनेक आठवणींच्या रूपात तो आपल्यामध्येच आहे. अरुणोदयच्या कार्यक्रमात त्याने दिलेली साथ, ताल बरोबर असला की मान लवून बरोबर असल्याची खूण करणे, हे सगळे आठवते. अनेक सुप्रसिद्ध गायकांना तबल्याची साथ केली. इतकेच नव्हे तर मिरजतर्फे छापलेल्या गायन वादन अभ्यास पुस्तकाच्या संपादक मंडळाच्या सदस्यांमध्येही त्याचा वाटा आहे. हे पुस्तक वाचताना आधी त्याचं नाव वाचूनच मग पुढचे धडे वाचते. असा हा आपला सुहास आपल्यात नाही हे खरंच वाटत नाही, पण हे कठोर सत्य आहे. आपल्या लागवी स्वभाव, मृदू भाष्य, तबला वादनाचे कौशल्य या सद्गुणांमुळे तो अजूनही आपल्यातच आहे. धन्यवाद. पंडित सुहास शास्त्री यांनी बालपणीच श्रीयुत बालकिशन सर आणि श्रीयुत सत्तया मास्तर यांच्याकडे तबला प्रशिक्षणास सुरुवात केली. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी वस्ताद शेख दाऊद खान यांचं शिष्यत्व पत्करलं. खान साहेबांचे ते एकमेव अल्पवयीन गंडा बंधन शिष्य होते, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. अरुंधती मोरखंडीकर आपल्या भावना व्यक्त करतायत. नमस्कार. स्वर्गीय पंडित सुहास शास्त्री यांना माझी विनम्र आदरांजली. त्यांच्यासाठी हे मी गीत प्रस्तुत करते. शोधिसी मानवा. शोधिसे मानवा राऊळे
अरुणोदय कलामंडळ शालिबंडा संस्थापक सदस्यापैकी एक. आपणासमोर पंडित सुहास शास्त्री यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या सहवासातील काही आठवणी सांगू इच्छितो. संध्याकाळची 6ची वेळ असायची. अरुणोदय कलामंडळाचा मेळावा शालिबंडारीत भारत विनोद संस्थेत. तिथे जाण्यासाठी सर्व बालकलाकार मंडळी उत्साहात तयार झालेली असायची. गलीच्या बाहेर एक सायकल रिक्षा, त्यात मेळ्याच्या सामानाच्या पिशव्या, तबला, पेटी आणि छोटा सुहास बसलेला. त्यावेळी त्याला उचलून रिक्षात बसवायला लागे हे मला आजही नीट आठवते. तो आजचा VVIP कलाकार असायचा सुहास शास्त्री. मितभाषी, नम्र, मेहनती. सुहासाला पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ही युक्ती अगदी फिट्ट बसणार. ही कीर्ती त्याने आपल्या वडिलांच्या शास्त्री काकांच्या हयातीतच मिळली आणि त्याचा सार्थ अभिमान शास्त्री काका आणि शास्त्री मावशींनाही होता. त्यांनाच काय, आम्हा सर्वांनाच होता असे म्हणायला लागेल. शास्त्री काका बँकेतून घरी ये, थोडी विश्रांती घेऊन छोट्या सुहासला सायकलवर डबल सीट घेऊन खैरताबाद येथे उस्ताद दाऊद साहेबांच्या घरी नेत. असे अनेक दिवस शास्त्री काकांनी सुहाससाठी कष्ट घेतले आणि सुहासनेही तोडीस थोड अशी मेहनत घेऊन तबला वादनात कौशल्य मिळवले आणि वडिलांचे स्वप्न साकार केले. आम्ही हौशी मंडळी अरुणोदय कलामंडळाच्या बॅनरखाली विविध कार्यक्रम करत असू. एकदा बरसती श्रावणधारा हा पावसांच्या गाण्यावर आधारित कार्यक्रम घेतला. त्यात सुहासचा मोलाचा वाटा होता. प्रॅक्टिसच्या वेळी आम्हाला सूर, ताल, स्वर याच्याविषयी छानसे मार्गदर्शन मिळायचे सुहासकडून आणि आमची विशेष तयारी व्हायची. एखाद्या गाण्यास हाच ठेका कसा छान वाटेल, दुसऱ्याला कसा दुसरा लागू पडेल हे सोदाहरण सांगायचा, तोही अतिशय नम्रपणे. गौरीगडात राहायला गेल्यानंतर भेटी जरी कमी झाल्या तरी प्रत्यक्ष भेटीत हळूहळू यशाच्या विविध पायऱ्या चढत असलेला गुणी सुहासवदनाचा सुहास भेटायचा. वेगवेगळ्या मोठमोठ्या तबला वादकाकडून, पंडित मंडळीकडून जे उत्तम ते आत्मसात करीत सुहास आमच्यासमोरच मोठा होतोय याचा आम्हाला खरंच अभिमान होता. अखिल भारतीय स्तरावरील अनेक ज्येष्ठ गायकांना तबला वादनासाठी सुहास हवा असायचा. तबला शिक्षक म्हणूनही सुहासने छान नाव कमावले आणि आज यशवंत कुंडू, विवेक कयाळ ही युवा तबला वादकांची फळी निर्माण केली. हैदराबाद येथील सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमात देखील सुहासचा सहभाग नेहमी असायचा. आपल्या मुलास अनुनाद याच देखील त्याने आपल्या तालमीत तयार केले. अनुनाद यास इंटर कॉलेज स्पर्धेमध्ये लुना बक्षीस मिळून मिळाले त्याने मला फोनवर सांगितले आणि गाडीचा फोटोही त्याने कौतुकाने पाठविल्याचे अद्यापही माझ्या लक्षात आहे. आज पंडित सुहास आपल्यात नाही. त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. एका गुणी कलाकाराचे असे घाईघाईत जाणे खरोखरच दुःखद होय. येथील कलाक्षेत्रात तर त्याच्या जाण्याने न भरून येणारी हानी झाली आहे यात मुळीच शंका नाही. सुहास शास्त्री यांच्या निमित्ताने सर्व हितचिंतक कलाकार मंडळींना एक विनंती की दरवर्षी पंडित सुहास शास्त्री यांना समर्पित असा एक तबलावादन विषयक कार्यक्रम घेण्याचा विचार करावा. पुन्हा एकदा पंडित सुहास शास्त्री यांना भावसुमनांजली वाहून मी इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सौ नैना जोशी देशपांडे. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. या साने गुरुजीच्या उक्तीनुसार हैदराबादेत अनेक ठिकाणी साने गुरुजी कथामाला दर रविवारी भरायची आणि धडपडणारी मुले त्यात भाग घ्यायची. शालिबंड्यावर श्री विश्वास भावे, सतीश देशपांडे यांनी वैदिक धर्म प्रकाशिका प्रशाळेत अनेक वर्ष कथामाला चालवली. मुलांचे मेळेही बसविले. परंतु राजकीय अस्थिरता आणि झपाट्याने बदलत जाणारे सामाजिक जीवन यामुळे यात खंड पडला. तरीही वर्षातून एकदा तरी मुलांच्या सुप्त कलागुणांना एक व्यासपीठ मिळायला हवे या विचारातून 1977-78 साली अरुणोदय कला मंडळाचा उदय झाला आणि त्यात उत्तम प्रतिसादही मिळाला. दरवर्षी मुलांचे मेळे बसविण्यात येत आणि शालिबंड्यावरील पालकांचे प्रोत्साहन त्यांना सतत मिळत असे. नाच, गाणे, नाटुकले, नाट्यछटा असा रंगीत कार्यक्रम बसायचा. हार्मोनियमवर श्री निशिकांत कुंडू तर तबल्यासाठी बालकलाकार सुहास शास्त्री असायचा, जो पुढे पंडित सुहास शास्त्री म्हणून सर्वत्र परिचित झाला. विश्वास पिचोडकर, कल्पलता परोपकारी आणि इतर सहकारी यांच्या
मार्गदर्शनाखाली हे मेळे बसविले जात असत. भारत गुणवर्धक संस्था, वैदिक धर्म प्रकाशिका हायस्कूल, रंजन कॉलनी जहानुमा, LMG स्कूल बेगम बाजार अशा अनेक ठिकाणी हे कार्यक्रम सादर केले जातात. त्यानंतर मराठी भावगीत, नाट्यगीत आणि चित्रगीत असे संगीत कार्यक्रमही अरुणोदय कला मंडळातर्फे सादर केले. पावसांच्या गाण्यावर आधारित बरसती श्रावणधारा, नवरसांवर आधारित नवरस यात्रा वगैरे संगीतिका बसवल्या आणि यामध्ये सौ प्रतिभा पांडे, श्री सतीश काशीकर, श्री रमेश कुलकर्णी आणि श्री विनय पाटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले. आणि या गाण्यांचा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ, मराठी ग्रंथ संग्रहालय, महिला मंडळ नल्लाकुंटा, श्री संत भटजी बापू बाग अशा विविध ठिकाणी हे कार्यक्रम सादर करण्यात आले. नंतर काही जुन्या शहरातील मंडळी नव्या शहरात दूरवर स्थायिक होत गेली आणि सामाजिक स्थित्यंतरामुळे जाहीर सार्वजनिक कार्यक्रम हळूहळू कमी होत गेले. तसेच आमच्या अरुणोदय कला मंडळाचेही झाले. पण सतत काही ना काही कार्यक्रम चालूच असायचे. यातील काही बालकलाकार मंडळींनी पुढे जाऊन आपल्या क्षेत्रातही हा सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला. पण सर्वात उच्च आणि उत्तुंग स्थान मिळविले ते सुहास शास्त्री याने. त्याची प्रगती, त्याची संगीत दिग्गजांना दिलेली साथ पाहून आमच्या सर्वांचा ऊन अगदी अभिमानाने भरून येईल. या आमच्या बालकलाकाराला आजही श्रद्धासुमने वाहण्याची वेळ आली. हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग. अरुणोदय कला मंडळ शालीबंडा आणि नल्लाकुंटा याच्या वतीने या ज्येष्ठ तबला वादकाला आमचा हा मानाचा मुजरा. सुहास शास्त्री यांनी कुशल सोलो तबला वादक, उत्तम साथीदार आणि उत्तम तबला गुरु म्हणून मान्यता प्राप्त केली. त्यांचे काही शिष्यगण 7 वर्षाचा कैरव भट्टाचार्य, विवेक बकोरे, अनीश भारती, प्रशांत सरदेशमुख, यशवंत पुंडू आणि विवेक कयार यांनी आपल्या गुरुप्रती भावसुमनांजली अर्पण केली आहे. अरुणोदय कला मंडळाच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. गुरुचरणाविण स्वर्ग न दूजा, गुरु ध्यासाविण श्वास न माझा. गुरु ह्या शब्दातच अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दिसतो. माझे गुरु श्री सुहास शास्त्री माझ्यासाठी काय होते याला शब्दात मांडणं अशक्यच. आम्ही गुरु शिष्य हे जगातील पहिले असे गुरु शिष्य होतो जे लहानपणापासून सोबत राहणे, खेळणे इथपासून तर त्यांनी दाखवलेल्या मार्गालाच मी आज माझं प्रोफेशन बनवलं. इतपत त्यांचं मार्गदर्शन लाभलं की मी आज संगीत अलंकार म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या परीक्षा हैदराबादच नव्हे तर संपूर्ण भारतभर घेतो. आज माझं जे काही थोडंफार नाव आहे ह्याचे पूर्ण श्रेय मी माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करतो. गुरूंनीच सांगितलेला एखाद 2 बंदिशी वाजवून श्रद्धांजली अर्पण करतो.
Manish Bharati. I've been one of the fortunate ones to have learned tabla from Shri Suhas Shastri ji. I learned from Suhas sir for almost 10 years, and I'm too small a person to speak on the great guru that Suhas sir was. But when he started teaching me, what struck me was that his friendly nature, his patience, and the enthusiasm with which he taught his students. He was more of a friend than a guru. He would interact with all students in a very friendly manner, and in my years of learning from him, I've never seen him scold any student, because he had immense affection for all of us. He was undoubtedly one of Hyderabad's finest musicians. There were times where he would be accompanying a main artist, and he would just play plain theka, and the main artist would turn towards him and say, "Kya baat hai? Kya theka hai?" He would often accompany us on Lehra whenever we played, and if we made a mistake, we would look at him and he would just nod his head as if he's saying, "It's okay, don't worry, go on." One of his greatest life lessons that he taught me, that he would tell me कि सुनो, तुम क्या बजा रहे हो वो सुनो, दूसरे क्या बजा रहे हैं वो भी सुनो. So I was very young and asked him, दूसरों को क्यों सुनना चाहिए? So he said, जो अच्छा बजा रहा है उसको भी सुनना चाहिए, जो खराब बजा रहा है उसको भी सुनना चाहिए. तो asked him, अगर खराब बजा रहा है तो उसको क्यों सुनना चाहिए? तो he said me, जो खराब बजा रहा है तो आप उनको देख के समझ सकते हो कि कैसे नहीं बजाना है. You know, even today when I practice at home, I still remember him, and he has given me innumerable life lessons over the time I've learned from him. His continued encouragement has helped me in retaining and developing interest in tabla and music in general, in spite of my busy academic schedule. And I was extremely lucky and privileged to learn from such a great musician. Me and my family members dearly miss him, and I only pray that he is at peace wherever he is. Thank you. सभी को नमस्कार. मैं विवेक कयाल और मैं स्वर्गीय पंडित सुहास शास्त्री जी का तबले का विद्यार्थी हूँ. पंडित सुहास शास्त्री जी के बारे में इस तरह बात करने का समय आएगा, ये कभी हम लोगों ने सोचा नहीं था. पंडित सुहास शास्त्री जी के पास मैंने 2008-2009 में तबला सीखना शुरू किया था. उसके पूर्व मैं 15 साल तक तबला सीख चुका था. सुहास शास्त्री जी ने मुझे थोड़ा अलग तरीके से तबला सिखाया. वो पहले 2-3 सालों तक उन्होंने मुझे तबले के अलग अलग बोलों का रियाज करवाया. और जब 2011 में मैंने अलंकार पूर्ण की परीक्षा पास की, तो उसके बाद उन्होंने साथ संगत करने का भी मुझे मार्गदर्शन दिया. गाने की साथ संगत कैसे करना है, तंतुवाद्य की साथ कैसे करना है, इस सभी का मार्गदर्शन मुझे सुहास शास्त्री सर के पास से ही प्राप्त हुआ है. जब 2011 में मुझे तालयोगी पंडित सुरेश तलवलकर जी के पास सीखने का मौका आया, तो सुहास शास्त्री जी पहले व्यक्ति थे जिन्होंने मुझे उनके पास जाने के लिए प्रोत्साहित किया. तो इससे पता चलता है कि सुहास शास्त्री जी कभी अपने विद्यार्थियों को रोक के नहीं रखते थे. वो हमेशा नया सिखाने में विश्वास रखते थे. और जब भी वो हमको सिखाते थे तो कोई भी कॉम्पोजिशन सिखाने में वो पार्शलिटी नहीं करते थे, सभी को एक समान सिखाते थे. और विद्यादान जब वो करते थे तो बहुत बड़े दिल से करते थे. तो इस तरह बहुत बड़े दिल से वो अपना विद्यादान करते थे. आज हर दिन जब भी मैं तबला अपने हाथ में लेता हूँ तो सुहास सर की याद जरूर आती है. तो आज उनके याद में मैं कुछ कॉम्पोजिशंस
आपके सामने प्रस्तुत करता हूं सुहास सर की याद में। डॉक्टर नयना देशपांडे यांचा मला फोन आला आणि मेसेजही आला की पंडित सुहास शास्त्री, स्वर्गीय पंडित सुहास शास्त्री यांचा स्मृतिदिन साजरा करणार आहेत आणि काही विचार त्यांच्याबद्दल व्यक्त करावे. इतक्या अफाट व्यक्तिमत्वाच्या माणसाबद्दल काही विचार व्यक्त करणे हे काही 2 शब्दात किंवा 2 मिनिटात व्यक्त करणे हे फारच अवघड आहे आणि त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वासमोर आम्ही खूपच लहान आहोत, तर त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे काय. आणि स्मृतिदिन तर अनेकांचे स्मृतिदिन होतात, पण सुहास हे कायमचे आमच्या स्मृतीत राहतात. दिनच नाही तर प्रत्येक घटकेत त्यांची आठवण येते. त्यांच्याबद्दल काही बोलावं तर मनात असे विचार आले की त्यांना त्यांची पर्सनॅलिटीच अशी होते की त्यातून अनेकांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आणि मी 3 दृष्टिकोनातून हे माझे विचार व्यक्त करतोय. एक, अनेक असे शिष्य झालेत ज्यांचे गंडाबंधन झाले, ज्यांना मोठ्या गुरूंकडे शिकायला मिळालं, पण सुहास एक आगळा वेगळा होता. खुद्द शेख दाऊद साहेबांनी एक अशी घटना झाली, त्यावेळेला पंडित भीमसेन जोशी हैदराबादला आलेले, तर खुद्द शेख दाऊद त्यांच्याकडे गेले
आणि त्यांची वेळ घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी मला वाटतं सकाळी सुहासला तिथे घेऊन गेले. सुहास लहान होता आणि त्यांनी भीमसेन जोशींना सांगितलं, पंडितजींना, की ह्या मुलाचा तबला तुम्ही ऐका. तर असा गुरुचा विश्वास होता शिष्यावर, हे खूप क्वचितच होतं. आणि जर सुहासला गुरु म्हणून पाहिलं तर असे गुरु खूपच कमी भेटतात. शिष्याला समजून त्याला काय हवं, त्याला काय द्यावं, काय शिकवावं ह्याचे खूप चांगले जाणकार होते ते, आणि ते खूपच श्रेष्ठ गुरु होते. तिसरी गोष्ट म्हणजे साधेपणा, डाऊन टू अर्थ म्हणतात इंग्लिशमध्ये. इतका साधा व्यक्ती, इतका मोठा सेलिब्रिटी असून सुद्धा, इतक्या प्रतिष्ठित कलाकारांची साथसंगत केलेल्या व्यक्ती असूनही इतका डाऊन टू अर्थ. कलाकारांना, नवशिक्यांना मदत व्हावी म्हणून कार्यक्रम सुरू केले 2 वर्ष आधी आम्ही. बैठक ह्या बॅनरच्या खाली, ती सुहासचीच आयडिया होती. आणि सुहास स्वतः 3:30-4 वाजता घरी यायचे माझ्या, म्हणे प्रशांत तू हे आता तू जा, तयार हो, लोक येतील, मी घालतो सतरंजा. मला फारच हे वाटायचं की बाबा इतका मोठा व्यक्ती आणि इतके डाऊन टू अर्थ त्यांचा स्वभाव असायचा, काय बोलावं त्यांच्याबद्दल. एक 2-3 ओळी मी जेव्हा आईला सांगितलं की सुहासच्या बद्दल असं बोलायचं, तर माझ्या आईच्या मनात काही 2-3 ओळी आल्या, त्या मी लिहून काढल्या आणि त्या मी वाचून दाखवतो आणि माझी श्रद्धांजली अर्पण करतो. जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय. खोटे सख्या सुहास, हे रे खोटे, हे खोटे आहे सख्या सुहास, अमर कार्य तुझे आहे रे. मला वाटते असे म्हणावे, ह्या जन्मावर, ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. बैठकची पहिली मैफिल केली त्यावेळेला आराधनाताईंचं गाणं होतं, सुहास साथीला होते. आणि काय ती घटना, जे गीत गायला घेतलं होतं त्याचे बोल होते, संगीत मम जीवन आधार. त्यांच्या जीवनाचा आधारच संगीत होता. हे 2 शब्द बोलून मी माझी श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार सर, मुझे पता है आपको कुछ स्टमक एक से कुछ हुआ, लेकिन ये जब आप एक तबला में एक स्टेप करते हो, एक तबला में एक स्टेप करते हो, तो इट फील लाइक एक म्यूजिक बजा रहे हो, अच्छा लगता है. और आप बहुत अच्छे तबला मास्टर हो और आप फास्ट भी कर सकते हो, मैंने सुना है. और मैं आपको बहुत मिस करता हूँ. सुहासनी आपल्या प्रदीर्घ संगीत यात्रेत ज्यांना साथ दिली असे हैदराबाद येथील आकाशवाणीचे ज्येष्ठ गायक कलाकार श्री सतीश काशीकर, कुशल उत्तम संवादिनी वादक ज्येष्ठ सुश्री सुरेंद्र भारती आणि आघाडीचे संवादिनीचे वादक श्री राहुल देशपांडे सुहास शास्त्रीच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. सर्वांना सादर प्रणाम. सुहासच्या विषयी या संदर्भात बोलावं लागलं याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. आपल्या आयुष्यात काही काही गोष्टी अशा घडतात की आपल्याला कळतच नाही असं का घडलं, त्या गोष्टीचं समर्थनच करता येत नाही आणि आपल्याला नेहमी ती चुटपुट लागून राहते. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे सुहासचं अचानक जाणं. अगदी उमेदीच्या काळात तो गेला, अगदी फॉर्ममध्ये होता, म्हणतो आपण टॉप फॉर्ममध्ये होता, त्यावेळेस त्याचं जाणं हे निश्चयच दुर्दैव आहे. अगदी हैदराबादचा भूषण होता तो, सगळ्या कलाकारांचा लाडका होता. त्यामुळे म्युझिक वर्ल्ड इन जनरल आणि हैदराबाद म्युझिक वर्ल्ड इन पर्टिक्युलर इट हॅज बिकम रिअली व्हेरी पुअर. अतिशय कष्टाने तो वर आला. त्याचा रियाज लहानपणापासूनच त्याचे वडील त्याला घेऊन जात होते, सायकलवर जायचे, त्याला डबल सीट बसवून
घेऊन जायचे गुरुजीच्याकडे आणि बऱ्याच कार्यक्रमालाही ते घेऊन जायचे. त्याला त्याचा सोलो नीट व्हावा म्हणून. गुरुवार मंडळातही अनेकदा तो यायचा, म्हणजे त्याचे वडीलच आणायचे सायकलवर बसून आणि ते 9, 9:30, 10ला यायचे. पण सुहासच्या वाजवायची वेळ थोडीशी नंतर असायची, त्यामुळे सुहास झोपी जायचा. नमस्कार, मी राहुल देशपांडे. सुहासजींचा जवळजवळ 13-14 वर्ष मला सहवास लाभला. अनेक कार्यक्रम आम्ही एकत्र केले, अनेक गावी कार्यक्रमानिमित्त प्रवास देखील केले. त्या अनुषंगाने त्यांच्या स्वभावातील अनेकविध पैलूंचं मला दर्शन घडलं. ते एक उत्कृष्ट कलाकार होते, एक उत्कृष्ट तबलावादक तर होतेच. अनेक थोरा मोठ्या गायक गायिकांना, कलाकारांना त्यांनी साथी केल्या. पंडित जसराजजी असोत, मालिनीताई, राजन साजन मिश्राजी, अनेक नाव आहेत. त्यांच्या साथीमधलं वैशिष्ट्य असं की त्यांची साथ ही गायकीला पोषक अशी साथ असायची. गायकी समजून ते साथ करायचे, त्यामुळे अनेक गायक गायिकांना ते साथीसाठी हवेसे वाटायचे. विशेषतः ग्वाल्हेर घराण्याच्या गायक गायिका ज्यांना तिलवाड्यामध्ये साथ करणारे साथीदार हवे असायचे, अशा वेळी तर सुहासजींची अगदी आवर्जून आठवण काढली जायची. स्वतंत्र किंवा एकल तबलावादन ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांची एक खास अशी शैली होती. अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या एकल तबलावादनाचे कार्यक्रम केलेले आहेत. त्याचबरोबर ते एक उत्तम शिक्षक होते. विवेक, प्रशांत सरदेशमुख, यशवंत कुंडू, अनुनाथ शास्त्री त्यांचा मुलगा, अनिश भारती यासारखे अनेक उत्तम शिष्यगण त्यांनी निर्माण केले, तयार केले. तबला शिकवताना ते फक्त तबला शिकवायचे असं नाही, तर त्या अनुषंगाने अनेक किस्से सांगायचे. एक तबल्यामधली कॉम्पोजिशन असो, ती वेगवेगळ्या घराण्यामध्ये ती कशी वाजवली जाते त्याची पण ते झलक द्यायचे. त्यामुळे असं म्हणजे सर्वांगीण ते शिक्षण असायचं. 4-4.5 वर्षापूर्वी बैठक हैदराबादची स्थापना ज्यावेळेला झाली, त्यामध्ये सुहासजींचा मोलाचा वाटा होता. नवनवीन कलाकारांना ते नेहमी प्रोत्साहन द्यायचे आणि त्यांना व्यासपीठ मिळावं ह्या हेतूने या बैठक हैदराबादची स्थापना झाली होती. आणि ते नेहमी या कलाकारांना ते व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असायचे. ते एक श्रेष्ठ कलाकार असूनही ही वॉज व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी, परंतु ते करारी आणि स्वाभिमानी पण होते. कधी संयोजकांच्या पुढे त्यांना मागे पुढे असं करताना मी पाहिलेलं नाही. एक माणूस म्हणूनही अत्यंत छान असं व्यक्तिमत्व होतं. सदैव हसतमुख, मदतीसाठी कायम तत्पर, कधी निराश त्यांना मी पाहिला नाही, कोणाबद्दल कधी आकस नाही. ही वॉज अ जेम ऑफ अ पर्सन. त्यांना जाऊन आता जवळजवळ 1 वर्ष होत आलं, अजूनही ते आपल्यात नाही, त्याबद्दल विश्वास बसत नाही. अजूनही वाटतं की एखाद दिवशी त्यांचा फोन येईल, एखाद्या बंदिशेबद्दल चर्चा करतील, दिलखुलास गप्पा होतील. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना वंदन करतो. नमस्कार. नमस्कार. सुहास के हम सबको छोड़ के जाने के आज 1 साल का समय हो गया है. जब सुहास के बारे में हम सोचते हैं तो हमें एक बहुत सज्जन, मुस्कुराता हुआ, बहुत ही हम्बल, बहुत रेस्पेक्टफुल और बहुत ही लविंग आदमी ध्यान में आता है. वो बहुत ही गिफ्टेड तबला प्लेयर था और वोकल एकम्पनीमेंट में किसी भी गायक के साथ, हिंदुस्तान के किसी भी गायक के साथ बहुत कंफर्टेबल था बजाने में. सभी तालों के में वो बहुत अच्छी तरह से संगत कर सकता था. तिलवाड़ा हो, झुमरा, 3 ताल या हम सब का
विलंबित 3 ताल बहुत ही दमदार और बहुत ही सपोर्ट करने वाला ठेका उसका था। वो ऐसा एक ही तबला प्लेयर हैदराबाद का था जो हर कलाकार के साथ बजा सकता था। मेरे से बहुत साल छोटा था, लेकिन हम लोग कुछ 25 साल सभी आर्टिस्ट के साथ हैदराबाद में हम लोग बजाते रहे और बहुत अच्छा हम लोगों का टीम वर्क था और सभी कलाकार काफी इसकी सराहना उन्होंने की है। सुहास ने अपनी शिक्षा, तबले की शिक्षा उस्ताद शेख दाऊद खान साहब के पास 15 साल तक ली। उनका जो एकम्पनीमेंट का जो ट्रेनिंग था वो स्वर्गीय श्री कराड़े जी के अथक प्रयत्नों से हुआ। बाद में जब विदुषी श्रीमती मालिनी राजूरकर जी के साथ उसका बजाना होता था और प्रैक्टिस के लिए उनके पास जाता था, तो उसकी माहिरत तिलवाड़ा, झुमरा, 3 ताल और विलंबित 1 ताल ऐसे तालों में हुई, क्योंकि उनके साथ हर हफ्ते या हफ्ते में 2 बार भी उसका बजाना होता था। तो उसका पॉलिश और फिनिश वहां से मालिनी जी की वजह से के साथ बजाने की वजह से हुआ। उसका दमदार ठेका जो गायक को कांस्टेंट सपोर्ट मिलता था उससे। ठेका ये बहुत जरूरी है। सिर्फ ठेका लगाते ही लोग वाह बोलते थे, ऐसा उसका ठेका था। सुहास एक ऐसा कलाकार था जो सोलो और संगत दोनों बहुत अच्छी तरह से कर सकता था। बहुत कम आर्टिस्ट आपको मिलेंगे हिंदुस्तान में जो दोनों गायन के साथ, स्पेशली गायन के साथ और तबला सोलो दोनों बजाने वाले, बहुत कम आर्टिस्ट आपको मिलेंगे। उसके सोलो परफॉर्मेंसेस महाराष्ट्र में बहुत हुए। पूना, बॉम्बे के लोग भी बहुत उसकी तारीफ की, उसके बजाने की शैली पर। उसके पास जो मैटर उसने जमा किया था दाऊद खान साहब से, फिर भाई गायतोंडे जो थिरकवा खान साहब के शागिर्द थे, उनसे काफी इसको सुहास को सीखने मिला। और बहुत विद्वान था सुहास। बहुत छोटी उम्र के बावजूद बहुत विद्वान कलाकार था। वो बहुत ही प्यारा और वंडरफुल टीचर था। और छोटे बच्चों के साथ, स्पेशली छोटे बच्चों को किस तरह से उसको सिखाना चाहिए, कैसा उसको एनकरेज करना चाहिए, कैसा उससे अच्छा बजवाना चाहिए, ये सुहास का बहुत ही खास एक गुण था उसके पास। अगर वो और 10 साल रहता था तो एक हैदराबाद में कम से कम 5-6 अच्छे तबले वाले हमको मिलते थे सुहास जैसे। बट कुछ ऐसा हो गया कि देखते ही देखते उसका निधन हो गया। बट हम लोग उसको बहुत प्यार से और बहुत ही अच्छे इंसान और बहुत ही उम्दा तबला वादक के नाम से जानेंगे बहुत सालों तक। ऐसा कलाकार कभी कभी पैदा होता है, उसको सब लोग याद रखेंगे। बहुत ही सज्जन और प्यारा इंसान। नमस्कार।
नमस्कार. मी विवेक बकोरे, सध्या वैदिक धर्म प्रकाशिका हायस्कूल शालीबंडा हैदराबाद येथे हायस्कूल शिक्षक म्हणून काम करत आहे. सुहास शास्त्री हा माझा बालमित्र. दिनांक 20 सप्टेंबर रोजी त्याचा प्रथम स्मृती दिन आहे. त्याच्या सोबत असलेल्या काही आठवणी मी आपणासोबत शेअर करत आहे. सुहास शास्त्री हा माझा बालमित्र असला तरी आम्ही काही वर्गमित्र किंवा शालेय मित्र नाहीत. संगीताच्या माध्यमातूनच आमची मैत्री झाली. लहानपणी मी एकदा त्याला एका प्रोग्राममध्ये विचारले, तू तबला छान वाजवतोस, मलाही शिकवशील का? तो लगेचच हो म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो त्याच्या बाबांना घेऊन माझ्या घरी आला. माझ्या आई वडिलांसोबत बोलून पुढच्याच रविवारी ते मला सुहासचे गुरु उस्ताद श्री शेख दाऊद यांच्या घरी मल्लेपल्ली पिलखाना येथे घेऊन गेले. श्री दाऊद साहेबांनी सुहासला सांगितले, 2-4 महीने इसको अच्छा प्रैक्टिस कराओ, तबले पे हाथ अच्छा बैठना चाहिए. मग काय, माझा मित्र सुहास माझा तबला वादनाचा पहिला गुरु झाला. 4 महिने भरपूर प्रॅक्टिस केल्यानंतर श्री शेख दाऊद यांनी मला त्यांचा शिष्य करून घेतले. मी आणि सुहास दोघेही त्यांचे शिष्य झालो. जवळजवळ 4 ते 5 वर्षे मी आणि सुहास एकत्र प्रॅक्टिस करायचो. कधी तो माझ्या घरी यायचा तर कधी मी त्याच्या घरी जायचो. मी सुहास बरोबर अनेक कार्यक्रमातही गेलो होतो. नंतर अभ्यासाच्या अनुषंगाने माझे जाणे कमी होत गेले. सुहास मात्र संगीताच्या क्षेत्रात अग्रेसर होत गेला. अशा या माझ्या गुरुमित्राच्या त्याच्या या प्रथम स्मृतिदिनी मी माझी आदरांजली अर्पण करतो. सुहास्य वदनाचा विनयशील आणि नम्र सुहासचा आणि माझा जवळजवळ 37-38 वर्षाचा सहवास. त्याचे वडील शंकर शास्त्री आणि सतीश देशपांडे यांची घट्ट मैत्री आणि तोच जिव्हाळा सुहासने सतीश काका आणि नैना काकूशी नेहमीच टिकवून ठेवला होता. लहान गाव, तरुणपणीचा सुहास, त्याचे शालेय शिक्षण, तबल्यातील त्याची उत्तुंग प्रगती, आराधनाशी लग्न सगळे आमच्या डोळ्यात देखत झाले. शालीबंडा सोडला तरी तो जिव्हाळा आणि ती आत्मीयता त्याने नेहमीच टिकवून ठेवली. फेसबुकवर आम्ही दोघे नेहमीच फ्रेंड्स म्हणून कनेक्टेड राहिलो. त्याच्या यशाची बातमी आली, कुठे कार्यक्रम झाला, हिंदूमध्ये फोटो पाहिला की आमच्या नेहमी फोनवर गप्पा व्हायच्या. एवढेच नव्हे तर माझ्या मुलांचे पण फोटो पाहून काही बातमी आली की तो अगदी आवर्जून फोन करायचा आणि आपुलकीने गप्पा व्हायच्या. त्याचे व्यक्तिमत्व खरंच खूप लोभस होते. यशाच्या शिखरावर असून सुद्धा त्याचे पाय मात्र जमिनीवर अगदी घट्ट रोवलेले होते. असा हंबल सुहास मला पेशंट म्हणून जेव्हा दवाखान्यात भेटला तेव्हा मी क्षणभर हादरूनच गेले. मला नेहमीच सुहास हा पुतण्यासारखा होता, पण त्याची ती करुण केविलवाणी अवस्था पाहून मला अगदी बघवत नव्हते. त्याच्या दुखण्याबद्दल जेव्हा मला समजले तेव्हा मला वाटले की का नाही आधी सुहास माझ्याकडे आला. अनेक अनोळखी पेशंट्सना सुद्धा आम्ही बरे करून घरी पाठवले. तो हसायचाही अगदी केविलवाणा. पण मला असं वाटलं की त्याची हळूहळू जीवन इच्छाच कमी होत गेली. त्याच्या मनाची जगण्याची उमेदच नाहीशी झाली होती आणि असा हा उमेद हरवून बसलेला केविलवाणा सुहास माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. काकू, मला ब्लड काढताना खूप भीती वाटते, तुम्ही जवळ असलात की मला खूप धीर येतो, असा म्हणणारा सुहास आठवतो. आमच्या डिपार्टमेंटमध्ये माझा पेशंट असल्यामुळे सुहासकडे नेहमीच आपुलकीने त्याची काळजी सर्वजण घेत असत. त्या अवस्थेतही तो नेहमी आराधनाचे खूप कौतुक करायचा आणि कौतुक करून मला सांगायचा की अरू माझी खूप काळजी घेते काकू, अरू खूप छान गाडी चालवते, असे अनेकदा तिचे कौतुक करत होता. आज मागे वळून पाहताना असं वाटतं की आपण त्याच्या यशाकडे, त्याच्या कलेकडेच फक्त मान वर करून पाहत राहिलो आणि त्याच्या मनात खोलवर काय खुपतं आहे, काय चाललं आहे हे कधी आपण पाहिलंच नाही, अशी खंत वाटते. कलाकार कमालीचे भावना प्रधान असतात. भावना वेगात तीव्रपणे वाहून जातात आणि त्याकडे आपण कोणीच कसे लक्ष दिले नाही असे मनाशी सारखे वाटत राहते.
त्याचा माणिकनगरच्या दरबारामध्ये एकदा चांगला सोलोचा कार्यक्रम व्हावा अशी माझी खूप इच्छा होती आणि ती आता इच्छा नेहमीसाठीच अपुरी राहिली. आयसीयू मध्ये असताना तो जेव्हा थोडासा शुद्धीवर आला तेव्हा अनुनादने त्याच्या कानाशी संगीताची टेप लावली आणि त्याचा आनंद घेत असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला सर्वांना स्पष्टपणे दिसले. संगीत म्हणजेच त्याचा प्राण होता आणि जीवन मरणाच्या रेषेवर असताना सुद्धा संगीत त्याला आनंद देऊन जात होता. एक डॉक्टर असून सुद्धा मी त्याला योग्य ती मदत करू शकली नाही या विचाराने माझे मन नेहमी खिन्न होते. त्याच्या अकाली जाण्याने कलेच्या क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे ती तर कशानेच भरून निघणार नाही. पण आपणा सर्वांची जे वैयक्तिक हानी झाली आहे ती तरी कशी भरून निघणार. शेवटी किशोर कुमारच्या गीताप्रमाणेच ऐसे जीवन भी है जो जिए ही नहीं, जिनको जीने से पहले मौत खा गई. जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. नमस्कार, मी सीमा गोळेगावकर कुलकर्णी, अरुणोदय कला मंडळाची सर्वात जुनी सदस्य. आज मी तुम्हाला सुहासची एक आठवण सांगणार आहे जी काही महिन्यांपूर्वी मला मेणेबाईंनी सांगितली होती. ती म्हणजे वैदिक धर्म प्रकाशिका शाळेत खूप वर्षापूर्वी आराधना म्हणून संगीताचा एक कार्यक्रम चालायचा. त्यावेळेस शास्त्री काका सुहासला घेऊन शाळेत गाणं ऐकायला जायचं. बहुतेक त्यावेळेस सुहास 2.5-3 वर्षाचाच असेल. त्या गाण्याचा आवाज आणि त्या तबलाच्या तालेवर हा सुहास देखील गुडघ्यावर बसून मांडीवर थाप मारायचा. त्यावेळेसच तिथले वडीलधारी मंडळी म्हणायचे की शास्त्री, हा तुमचा मुलगा खूप मोठा तबलावादक होणार बरं का. म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यातच दिसते. त्याचप्रमाणे सुहास देखील खूप मोठा तबलावादक झाला. सुहासच्या आठवणीने मन कसं आज भरून आलेलं आहे. आणि या सुहासच्याच कडे शालीबंड्यावरील बऱ्याच लोकांनी सुहासकडून तबला शिकलेला आहे. त्यातल्याच एक त्याची बहीण अनिता शास्त्री, हिचे मिस्टर राजशेखर शास्त्री, त्यांनी सुद्धा सुहासकडूनच तबल्याचे धडे घेतले होते. आणि अनिता तर एकदम गानकोकिळा म्हणायला आपल्याला हरकत नाही. ती खूपच सुंदर गाते. असं वाटतं तिचं गाणं आपण सतत ऐकत राहावं. खरं ती मला ज्युनियर होती वैदिक धर्म प्रकाशिका शाळेमध्ये, पण आज तिचं परवा गाणं ऐकून मला खूप छान वाटलं. म्हणून मी अनिताला विनंती करणार आहे की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं आणि एक गीत आपल्यासमोर सादर करावं. या गीतेवर तिला साथ देणार आहेत तिचे यजमान राजशेखर शास्त्री. सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण सगळे एका निमित्तासाठी ते जमलेलो आहे. त्याचं निमित्त आहे की माझ्या भावाला श्रद्धांजली देण्याचं हे जे निमित्त आहे हे मला तर खूप दुःखद आहे. कारण मला असं कधी वाटलं नाही की ही जी वेळ आहे ती एवढी लवकर येईल. आणि मला एक छोटीशी लहानपणाची एक गोष्ट मला आठवते की जेव्हा आम्ही दत्त मंदिरात, आम्ही लहान दत्त मंदिरात राहायचो आणि सगळे आम्ही एक वयाचे आम्ही मुलं होतो, लहान मोठे, आणि सगळे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लपालपीचा खेळ खेळायचो. तेव्हा जेव्हा केव्हा माझ्यावर डाव यायचा तेव्हा तो म्हणायचा की नाही नाही तू काही देऊ नको, मी देतो तुला डाव म्हणून. आणि मी थोडं काय झालं की रडायची, म्हणून तो म्हणायचा तू रडू नको, राहू दे, तू काही देऊ नको, मी देतो तुझा डाव म्हणून, असं म्हणायचं. आणि आम्ही दोघे एकमेकांसाठी लहानपणापासून चांगलं राहत होतो. कधी मी भांडलेलं किंवा त्याला कधी राग आलेला मी, जोपर्यंत तो खूप मोठा झालाय तेव्हापर्यंत मी कधीच त्याला राग आलेला पाहिलेला नाही. तो स्वतः खुश राहायचा आणि दुसऱ्यांनाही खुश करायचा प्रयत्न करायचा. ही जी वेळ आहे मला वाटतं की मी त्याच्यासाठी काही करू शकले नाही. ही जी माझ्या मनात खंत आहे, हे जे माझ्या मनात दुःख आहे ते मला नेहमीच मला टोचत राहणार आहे की नाही आपण काही करू शकलो नाही. आणि अवेळी म्हणजे त्याची ही वेळ जायची ही वेळ नव्हती असं मला वाटतं. आणि जेव्हापासून तो गेलेला आहे तेव्हापासून मी एक क्षण सुद्धा मी विसरू शकत नाही की
कुठल्या तरी कुठल्या ना कुठल्या गोष्टी तरी तो मला आठवतच राहतो. आणि ही जी संधी आहे अरुणोदय कला मंडळाने मला दिली त्याबद्दल मी ह्यांची फार फार आभारी आहे. आणि माझ्या भावासाठी जे हे वा, खूप मस्त. या शास्त्री घराण्यात तर संगीताचा वारसाच लाभलेला आहे. खूप छान अनिता, खूपच छान वाटलं आज तुझं हे गीत गाणं ऐकून आम्हाला. तर आता त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य प्रकाश पुराणे आणि आपली श्रुती देशपांडे यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सुहासबद्दल थोड्या काही आठवणी ज्या मी सांगू शकते. त्यातली सगळ्यात मोठी आठवण म्हणजे तो एक प्रोफेशनल आर्टिस्ट होता. त्यामुळे आम्हाला जेव्हाही सुहासबरोबर गाणं म्हणायला मिळायचं तेव्हा आम्हाला खूप खूप आनंद व्हायचा की अरे वा, आज प्रोफेशनल बरोबर मिळतंय गाणं म्हणायला. नितीन तसा आमच्याबरोबर आमच्या एजचा होता आणि तेव्हाच तो शिकत होता. त्यामुळे आम्हाला खूप वाटायचं की अरे सुहासबरोबर आम्हाला गाणं म्हणायला मिळावं, छान वाटतं. तर त्यातली एक खूप आवर्जून सांगावी अशी आठवण म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर एक गाणं म्हणलं होतं, ए आई मला पावसात जाऊ दे. त्यावेळेस त्यांनी एका डग्ग्यावर, म्हणजे जो डग्गा असतो त्याच्यावरच फक्त तबला वाजवला होता आणि इतका सुंदर वाजवला होता. तर त्याच्यासाठी म्हणून माझ्याकडून तेच गाणं. ए आई
मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ए आई. We really miss Suhas a lot. Om Shanti. नमस्कार, मी प्रकाश पुराणिक. सुहास शास्त्रीबद्दल 2 वाक्य बोलतो. सुहास शास्त्री जो आहे तो फार दयाळू, मायाळू, सगळ्यांना मदत करणारा आणि अत्यंत शांत स्वभावाचा होता. लहानपणापासून मी त्यांच्याकडे वाढलो. अजूनही त्या आठवणी मी विसरलो नाही. सुहास शास्त्री फार मेहनत करणारा होता आणि त्याच्यासारखा तबला वादक या भाग्यनगरामध्ये मिळणार नाही. तसं तर सांगण्यासारखं खूप आहे, परंतु मला आठवण जास्त येते म्हणून मी काय जास्त बोलू शकत नाही. मी भगवंताचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला सुख अखंड शांती लाभो. नमस्कार. नमस्कार. आज सुहास शास्त्री सर की जन्मदिन पर उन्हें मेरी श्रद्धांजलि और प्रणाम. सुहास शास्त्री sir was a noted tabla player of Hyderabad. My interaction with him was very small, I mean only for a few months. I got to know about him from one of his students whom I witnessed, a young boy whom I witnessed playing in Meridian School. And since I was looking for one tabla teacher, I inquired and then I found about him. Fortunately, I had a very senior and respected colleague in my hospital, our dear Naina Madam Ji, who introduced me through him, and as he was a family friend of Madam, and that's how I landed up in Lamakan with my kid. He readily agreed to teach him, and that's how my journey began with him. Every Sunday morning he would be teaching flocks of students, and I would be sitting there as a security guard for my son, and I would observe him the way he teaches. He was very approachable, and he could get things right inside the head. And the best thing which struck me was he was humble to the core. If you open the Google page and search about him, you will find lots of accolades he have, but when you see him, you will never realize that he's such a great maestro in tabla. So that's how I was getting to know Suhas Shastri sir. I got so inspired that I decided to learn tabla, but nevertheless I could not sustain it because of my work schedule. However, my son continued to learn, and whatever unfortunate thing has happened, it is very sad for all of us, for all the Hyderabad people to have lost him so soon. But you know, as I grew up with the saying that good people are called to heaven very early because God needs them, so I believe that has happened to sir. And my son, he has unfortunately dropped out of tabla, because whenever I speak of tabla, he only inquires about sir, and so we thought that we'll give him a break of 1 to 2 years till he gets dissociated and is ready to accept someone else to teach him. The classes are going on in full swing in Lamakan. I am aware of that. Thanks to all the students who have kept his spirits high. And I really say Om Shanti for the soul of Suhas Shastri sir wherever he is there. And of course his legacy left behind in his students and his beautiful wife, who is also a classical singer. Namaskar. सुहास शास्त्रीच्या आठवणी या न संपणाऱ्या आहेत, पण प्रत्येक कार्यक्रमाची सांगताही करावीच लागते. या स्मृती आदरांजलीची सांगता भैरवीने होईल. भैरवीची एक वृत्य आठवण अरुणोदय कला मंडळात आहे. प्रत्येक कार्यक्रमात सुहास हा नेहमी फक्त तबल्यावरच साथीला असायचा, पण बरसती श्रावणधारा या गीतांच्या प्रोग्राममध्ये
सुहासला एक वेगळाच मूड आला आणि तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, सतीश काका, यावेळेस ही भैरवी आपण दोघे मिळून सादर करूया. कार्यक्रमाच्या 2 दिवस आधी त्याला खूप सर्दी झाली होती, पण दिवसभर विक्स, सक्सी, गोळ्या घेत घेत त्यांनी आपला गळा नीट सांभाळला आणि भैरवी सादर केली. सजल नयन नितधार बरसती या गीतातील बोल त्याच्या जीवनाशी किती तंतोतंत जुळत आहेत. थकले पैंजण चरणही थकले, वृंदावनीचे मोहन सरले. भैरवी सजल नयन नितधार बरसती सादर करीत आहे समीर जोशी, अद्वैत देशपांडे आणि सतीश देशपांडे. नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती, भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळती, सजल नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती. वीणेचे स्वर अबोल झाले, वीणेचे स्वर अबोल झाले, गीता मधले काव्य ही सरले, गीता मधले काव्य ही सरले. मुक्या मनाचे मुकेच आठव, मुक्या मनाचे मुकेच आठव, मूकदीप ज्योती समजळती, सजल नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती. सजल नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती, भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळती, सजल नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती. थकले पैंजण चरणही थकले, थकले पैंजण चरणही थकले, वृंदावनीचे मोहन सरले, वृंदावनीचे मोहन सरले. तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले, तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले, अजूनी उखाणे मला घालिती, सजल नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती. भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळती, सजल नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती.